बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव तुहा माधव जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार हा जगतन धन केले तृणाही समान तृणाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा आम्ही मुक्तीची माथा आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार विठाला विठाला टाळी वाजवा टाळी हा कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज विठाला 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 बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार जनतन धन केले तृणाही समान लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार
केला षडउर्मीचा मार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन रे चरणा संततिया रे चरणा संततिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुम साधरो पावन दादो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर यूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रीमंत वैराग्याचे महामेरू साधकांचे मायबाप संतांच्या मालिकेतील सर्वात क्रांतिकारी संत आणि माझ्या छत्रपती शिवाजीराजांचे परमपूज्य सद्गुरु जगद्गुरु तुकोबा यांच्या सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. विठाला विठाला विठाला. कीर्तनाच्या आधी 2 अटी सांगून जातो. कीर्तनात बसताना जरा मनके सरळ करून बसा, मरगळ आल्यासारखं नको. आणि दुसरा नियम, राजांचं चरित्र सांगत असताना जर उत्स्फूर्त वाटलं ना टाळी वाजवायचीच, तर अशी वाजवायची की वरती जिजाऊ मासाहेबांनी राजांना सांगितलं पाहिजे, शिवबा आजही महाराष्ट्रात मावळे जिवंत आहेत. पाऊस लवकर पडतो वाटतं. विठाला विठाला विठाला. मंडळी, संतांनी क्रांती केली, सर्वसामान्य जीवाला सुखाची प्राप्ती व्हावी, त्यांच्या दुःखाची निवृत्ती, त्यांना परमानंदाची प्राप्ती व्हावी म्हणून संतांनी अट्टहास केला. काय क्रांती केली संतांनी? साऱ्या 18 पगड जाती महाराष्ट्रातून एकत्र केल्या, कुणाला कुणाची जात विचारली नाही, आणि साऱ्या 18 पगड जाती संतांनी गुण्या गोविंदाने नांदवल्या. 18 पगड जातीला साथ घातली संतांनी. जे पवित्र कार्य संतांनी केलं ना मंडळी, तेच पवित्र कार्य छत्रपती शिवाजीराजांनी केलं, धर्मवीर शंभूराजांनी केलं. कदाचित या महाराष्ट्रामध्ये एका मराठ्याच्या देखील क्रांती केली नसती, आणि किल्ले शिवनेरीवरती अरे एका वाघिणीनं वाघाला जन्माला घातलं नसतं तर काय घडलं असतं? या महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र राहिलं नसतं. 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिवनेरीवर क्रांती झाली, आणि एका वाघिणीने एका वाघाला जन्माला घातलं. त्या वाघाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. विठाला विठाला विठाला. क्रांतीचं उग्रदैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदुस्थानाचे एकमेव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवादन करून
राजांना या मावळ्याची कळकळीची एक विनंती आहे. राज तुमच्या नावाचा धर्मकीर्तन मांडलं. राज महाराष्ट्रातील 18 पगड जातीला शिवाजीराजे कळावेत. तरुणाबाण मावळ्याला शिवाजीराजाचं तत्वज्ञान कळावं. धर्मवीर शंभूराजे कळावेत. यासाठी असणारा अथक प्रयत्न आहे. मंडळी, राजे हे राजे नव्हते. राजे फक्त राजे नव्हते. श्री शिवाजी महाराज हे वारकरी संप्रदायाचे निष्ठावान वारकरी होते, हे विसरू नका. हे मला वाटतं 90% लोकांना माहिती नसेल. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. तुम्हाला प्रश्न पडेल, कुठे घातली महाराज माळ? माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरात सुवर्ण पिंपळाखाली जगद्गुरु तुकोबारायांच्या हातून माळ घातली आणि जगद्गुरु तुकोबारायांनी माझ्या शिवाजी राजांना उपदेश केला. उपदेश. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. व्रत करा एकादशी, व्रत करा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी हा उपदेश आहे. तो उपदेश करत असताना आम्हाला सुखाची प्राप्ती व्हावी असं राजे तुम्हाला वाटत असेल ना, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. त्या छत्रपती शिवाजी राजांना जगद्गुरु तुकोबारायांसारख्या परिसाची संगती प्राप्त झाली. देहाचं सोनं झालं. मंडळी, जीवनामध्ये संगतीला अनन्यसाधारण महत्व आहे. माऊली ज्ञानराजा हरिपाठाच्या अभंगातून बोलून जातात. संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीला जाल तर आयुष्याचं कल्याण होईल. नको त्याच्या संगतीला जाल आयुष्याची माती होईल. म्हणून तळमळी सांगत असतो. माझं प्रत्येक कीर्तनात हा विषय असतो. माता भगिनींनो, आपल्या लेकरांसाठी दिवसातला 1 तास तरी त्या लक्षात ठेवा. त्यांना तुमच्या सद्विचाराची संगती प्राप्त होऊ द्यात. लेकर घडल्याशिवाय राहणार नाहीत. संध्याकाळी प्रयत्न करा ना. दिवे लावायची वेळ झाली देवाला ना, काय 2 लेकरं असतील 3 लेकरं असतील, ती मुलं जवळ घ्या, मांडी घालून बसा, त्यांना जवळ घ्या. तुम्ही पुढं म्हणा, त्यांना मागा म्हणायला लावा ना. तुम्ही भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. हे असलं म्हणल्यावरती यांची कारण काय असतं सांगू का महाराज? तसलं अवघड जमत नाही, सोपं म्हणा. सोपे वर्मा मा सांगितले म्हणा ना, सोपं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचं पुस्तक फक्त 5 रुपयाला मिळतं, बरोबर ना? 28 अभंग आहेत. आणि ते जर नीट म्हटले ना, अंगावरती रोमांच उभे राहतात. तुम्ही पुढं म्हणा, लेकरांना मागं म्हणायला लावा ना. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधी द्या. हा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. किती सोपं आहे. पण यांची कारण काय असतं सांगू तुम्हाला? म्हणले महाराज, ते म्हणायला वेळ कुणाकडे असतोय? संध्याकाळी स्वयंपाक असतो, भांडी कुंडी असतात, लई कामं असतात. पण खरं सांगू, यांचा हरिपाठ दररोज चालू असतो बरं का. संध्याकाळी यांच्या हरिपाठाची वेळ आहे संध्याकाळी 7 ते रात्री 8:30. आता बऱ्याचशा हसल्या म्हणल्यावरती हरिपाठ कळला वाटतं तुम्हाला. ते कुठलं चॅनल आहे ते सांगत नाही, त्या सिरियल कुठल्या आहे ते सांगत नाही. पण क्षमा मागून बोलू माता भगिनींनो, 1.5 तासात नको ते पाहायचं, 1.5 तासात नको ते डोक्यात भरवायचं, आणि 1.5 तासात नको ते आत्मसात करून आम्ही लेकरांना काय शिकवणार? म्हणून जर प्रत्येक महाराष्ट्रातल्या आईनी आपल्या लेकरासाठी दिवसातला 1 तास दिला तर महाराष्ट्रातल्या घराघरात छत्रपती शिवाजीराजा आणि जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. परंतु हे ऐकण्यापुरतच असतं ना, आचरणात आणणार कोण? छत्रपती शिवाजी राजांनी आचरणात आणलं. जगद्गुरु तुकोबारायांसारख्या परिसाची साथ मिळाली. जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद मिळाला. नीट ऐका,
बरेचसे वाद आहेत त्याच्यावरती. आता तुम्हाला मगापासून वाटत असेल सारखं जगद्गुरु तुकोबाराया सद्गुरु म्हणतंय. राजांचे सद्गुरु जगद्गुरु तुकोबाराय होते, राजांचे गुरु रामदास स्वामी होते, आणि राजांचे गुरु एक मुस्लिम धर्मगुरु अवलिया याकूब बाबाई होते. त्यापेक्षा पटत नसेल तर मी एकच सांगेल, छत्रपती शिवाजीराजांच्या एकमेव गुरु जर कोण होत्या तर राष्ट्रमाता, राजमाता, धर्ममाता, लोकमाता जिजाऊ मासाहेबच ह्या शिवाजीराजांच्या गुरु होत्या. हो विठाला 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 जीवनामध्ये संगतीला अनन्य साधारण महत्व आहे. छत्रपती शिवाजीराजांची संगती मावळ्यांना प्राप्त झाली, मावळ्यांच्या देहाचं सोनं झालं. पहा तुम्ही, शिवाजी महाराज एक असं दैवत होतं, मावळ्यांना वाटायचं आम्ही छत्रपती शिवाजीराजांचे शूर वीर योद्धे मावळे आहोत. राजांच्या थाप खांद्यावरती पडली की मावळ्यांचा उर भरून यायचा, हाताच्या मुठी आवळायच्या. ते मावळे शिवाजीराजांच्या सानिध्यात त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं. अरे पर्यायी प्राणाचं बलिदान दिलं, पर्यायी हा देह या मातृभूमीसाठी समर्पित केला, पण राजांची साथ सोडली नाही. संगती शिवाजीराजांची आहे. मंडळी, जीवनामध्ये तुम्ही कुणाच्या संगतीत आहात याला अनन्य साधारण महत्व आहे. तुम्हाला प्रश्न पडेल, शिवाजीराजे नक्की आहेत काय? शिवाजीराजे नक्की आहेत कोण? एक सांगू, आपल्या हिंदुस्थानात, हिंदुस्थानाच्या बाहेर जगात आमच्या देवांची लाखो मंदिर आहेत, पण जगामध्ये असा एक देव आहे ज्याचं कुठंच मंदिर नाही, पण जगातल्या कोट्यावधी लोकांच्या हृदयात स्थाना पण नाही. त्या देवाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. निम्मी अजून गरम झालेली नाहीत, होतील हळूहळू, पण क्षमा मागून बोलू. महाराष्ट्रात राहून जर राजांच्या विषयी नितांत अंतकरणात प्रेम नसेल ना, या महाराष्ट्रात जन्माला येऊन, राजांच्या मातीत जन्माला येऊन राजांवरती जर प्रेम नसेल ना, तर मराठी म्हणून घेणं व्यर्थ आहे. लक्षात ठेवा, व्यर्थ आहे. विठाला विठाला विठाला. काही अनेक वर्षापूर्वी मुंबईमध्ये दंगली झाल्या. कशामुळे झाल्या त्याचं मला कारण मीमांसा शोधायची नाहीये. दंगलीत कोण कोण मारली गेली, कुठल्या जातीपातीची मारली गेली त्याचाही विचार मला करायचा नाही. दोन धर्मामध्ये दंगली झाल्या, अनेक मारली गेली. एक मुसलमानाची तरणी बाण मुलगी मध्यरात्रीच्या वेळी काही समाजकंटक तिच्यावरती अत्याचार करण्यासाठी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातातून सुटली, ती पळत होती, गल्ली बोळातून पळत होती. कोई बचाव, कोई बचाव. त्या मध्यरात्रीला त्या लेकीला वाचवायला कोणी पुढे जावत नव्हतं. जीवाचा आकांत करत गल्ली बोळातून पळत होती. त्या झोपडपट्टीतून 7-8-10 धर्मकंटक तिच्या पाठीमागे समाजकंटक लागलेले आहेत तिचे आबरू लुटण्यासाठी. घामाघूम झाली, अनेक ठिकाणी धडकली, गुडघे फुटले, रक्त बंबाळ झाली. आणि एका बोळातून पळत असताना उजव्या बाजूला एका घराचा दरवाजा उघडा दिसला. तिने विचारच केला नाही, घरामध्ये प्रवेश केला, दरवाजा लावला, कडी लावली आणि त्या दाराला पाठ टेकून अशी उभी राहिली. शरीर थरथरत होत. त्या घरातून एक तरुणाबाळ मुलगा बाहेर आला. कोण आहेस तू? कापत कापत बोलली, मी एक मुसलमानाची मुलगी आहे. कशासाठी आली? सर्व प्रकार सांगितला. समाजकंटक मागे लागलेत आबरू उठण्यासाठी. जीव वाचावा म्हणून घरात घुसले. तो बोलला, तुला माहित नाही का हे घर कुणाचं आहे? हे एका हिंदूचं घर आहे. तिने मान उंच करून सांगितले, अनेक ठिकाणी धडकली, गुडघे फुटले, रक्त बंबाळ झाली. आणि एका बोळातून पळत असताना उजव्या बाजूला एका घराचा दरवाजा उघडा दिसला. तिने विचारच केला नाही, घरामध्ये प्रवेश केला, दरवाजा लावला, कडी लावली आणि त्या दाराला पाठ टेकून अशी उभी राहिली. शरीर थरथरत होत. त्या घरातून एक तरुणाबाळ मुलगा बाहेर आला. कोण आहेस तू? कापत कापत बोलली,
मी एक मुसलमानाची मुलगी आहे. कशासाठी आली? सर्व प्रकार सांगितला. समाजकंटक मागे लागले आबरू लुटण्यासाठी. जीव वाचावा म्हणून घरात घुसले. तो बोलला, तुला माहित नाही का हे घर कुणाचं आहे? हे एका हिंदूचं घर आहे. तिने मान उंच करून सांगितले, अरे हो बाजूला, हे घर हिंदूचं आहे का मुसलमानाचं आहे का ख्रिश्चनाचं म्हणून आतमध्ये घुसले नाही. मग तुला या घरात धोका होऊ शकतो हे जाणवलं नाही? ते म्हणजे 100% नाही. कशावरून? पळत असताना तुझ्या दरवाजाच्या अलीकडे खिडकी आहे, त्या खिडकीतून भिंतीकडे पाहिलं आणि भिंतीला छत्रपती शिवाजीराजांचा फोटो पाहिला. अरे मनात विचार केला, ज्याच्या घरात शिवाजीराजांचा फोटो आहे त्या घरात स्त्रीवरती अत्याचार होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. एक क्षण राजांच्या फोटोची संगती प्राप्त झाली. मुसलमानाची लेख सुद्धा भयमुक्त झाली. हो, मला मुद्दा यासाठी मांडायचा होता. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, हे जीवन कृतकृत्य झालं. कशामुळं? अरे संगती मोठ्याची प्राप्त झाली. अभंगाचं पहिलं चरण. बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे अंकित, बळीयाचे बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार, लाथाळीला संसार. मंडळी, हा अभंग वाघोलीला निर्माण झाला. ज्यावेळेस रामेश्वर भट्टानं जगद्गुरु तुकोबारायांना वाघोलीला बोलून घेतलं होतं, भोजनासाठी नाही. जगद्गुरु तुकोबाराय कवित्व करू लागले होते, अभंग नावारूपाला येऊ लागले होते, गाथा आकाराला येऊ लागली होती. हे ज्यावेळेस रामेश्वर भट्टाला कळलं ना, त्याची तळपायाच्या मस्तकाला गेली. रामेश्वर भट्टांनी पत्र पाठवलं, तुकोबा, क्षणाचा विलंब न लावता आम्हास भेटावयास यायचे आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्यावेळेस वाड्यात प्रवेश ते झाले रामेश्वर भट्टाच्या, उच्चासनावर बसलेला होता ना रामेश्वर भट्ट. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांनी वाकून नमस्कार केला. आता ते प्रमाण देऊ शकत नाही रामेश्वर भट्टासाठी. मी कशासाठी बोलवलं? रामेश्वर भट्ट बोलू लागला, तू कवित्व करतो असं मला कळलं, पांडुरंगाची कृपा आहे. तार सप्तकात ओरडला, तुम्हा शूद्रांना हा अधिकार दिला कोणी? तुकोबा. जगद्गुरु तुकोबाराया रामेश्वर भट्टाला बोलतात, ही माझी इच्छा नाही, ती पांडुरंगाची इच्छा आहे म्हणून अभंग निर्माण करतो. ते तत्वज्ञान मला सांगू नको. लिहिलेले अभंग इंद्राणीच्या तीरात बुडवून टाक आणि या उपर तुकोबा एक अभंग लिहू नकोस. जर परत गुस्ताखी केलीस, घाट रामेश्वराशी आहे. आता काही माणसं आम्ही चुकीचं सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय रामेश्वर भट्टाच्या पायावरती वाकून नमस्कार करतात. नका असं करू, नका अन्याय करू, मी तुमच्या पाया पडतो, हात जोडतो. त्या जातीचे तुकोबारायन होते. जगद्गुरु तुकोबारायांनी ठणकावून सांगितलं, रामेश्वरा, माझ्या लक्षात आलं, तुझा वेद उलट सुलट मुखोद्गत आहे ना, त्याचा गर्व तुला झाला ना. लक्षात ठेव, तुझे 4 वेद मुखोद्गत असतील, त्या 4 वेदांवरचा 5वा वेद म्हणजे तुकोबाराय समज. लक्षात ठेव, वेदांचा अपमर्द करतोस म्हणले काही फरक पडत नाही.
जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, तुझा तो वेद आमच्यावर रागावला तरी चालेल. मी वेदाचा अपमर्द करतो असं नाही बरं का. तुकोबारायांचं चरित्र आहे. का रागावला तरी चालेल, त्याच्या बापाला म्हणले आम्ही कंठात धारण केलेला आहे. म्हणजे कंठी धरिला कृष्ण मनी, अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका. तत्वज्ञानाचा काल आहे बरं का तो. काल्याच्या दिवशी पाहून घ्या. कंठात त्याचं नाम धारण केलंय ना, म्हणून आम्हाला वेदाचं सुद्धा भय वाटत नाही. आम्ही त्याच्या वाला धरली कंठी. तिथं एक वारकरी बाजूला उभा होता. तुकोबारायांचं उग्ररूप पाहिलं आणि तुकोबारायांना असा हात लावला. तुकाराम महाराज काय चाललंय तुमचं? म्हणले काय झालं? दशग्रंथी ब्राह्मण आहेत रामेश्वर महाराज. म्हणले मग काय झालं? त्यांच्या पुढे तुम्ही साधे वारकरी असताना त्या दशग्रंथी असणाऱ्या रामेश्वरांना तुम्ही फडफड बोललात. ही ताकद आली कुठून तुमच्याकडून? त्यावेळेस तुकोबाराय बोलतात, आम्ही सर्वसामान्याची संगती करत नाही, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. त्याच्यामुळे ही उर्मी निर्माण झाली. उर्मीहून मला आठवलं बरं का, साताऱ्याचं एक लेकरू होतं, सैन्यात भरती झालं. वर्षभर ट्रेनिंगला गेलं आणि सुट्टीवरती परत आलं. आता मिलिटरीमध्ये माझ्यासारखी माणसं भरती होत नाहीत. मिलिटरीमध्ये सडपातळच तरुण लागतो बरं का, साधारण तुमच्यासारखा. ते आल्यानंतर त्या चौकामध्ये एक वाण्याचं दुकान होतं. तो वाणी कुचकट स्वभावाचा होता. त्या पोराला बोलवलं. म्हणले इकडे पप्या. म्हणले काय हो मामा? म्हणे सैन्यात भरती झाला. हा ना मामा. अरे तुझी तब्येत उदबत्ती छाप, सैन्यात कसं काय घेतलं तुला र? म्हणले भरलो ना मामा बराबर म्हणून घेतलं. काय दिवा लावणार कळना. म्हणले तुला बंदूक उचलता येते का बंदूक? आता त्याला वाटलं होतं म्हाताऱ्याचं नरड दाबावं, पण वयाने जास्त म्हणून गप बसलं. ते 2 महिने सुट्टीवर होतं ना, 2 महिन्यातला महिनाभर तरी त्या म्हाताऱ्यांनी त्याला त्रासच दिला. आता सैन्यात जाऊन काय दिवा लावणार? बंदूक उचलता येते का? त्याला वाटायचं डोक्यात दगडच घालावा म्हाताऱ्याच्या, पण वयाने जास्त ना. एक दिवशी रात्री जेवायला बसलंय, तिकडून तार आली. ताबडतोब अतिरेकी घुसलेले भारतामध्ये, युद्ध सुरू होणार आहे, ताबडतोब निघायचं आणि उद्या पोचायचं. तार आली, जेवण अर्धच टाकलं, हात वगैरे धुतले, सर्व तयारी केली, कपडे भरले. आई म्हणते झालं काय? आई निघायचंय आताच्या आता. अरे म्हणले उद्या सकाळी. अजिबात नाही, उद्या सकाळी पोचायचं, युद्ध सुरू झालंय. पोरग निघालं, खांद्यावरती बॅग टाकली, रुबाबात निघालं. वाण्याच्या दुकानासमोरून चाललं होतं. आई माग रडत होती आणि ते खवट वाणी बोललंच ना. काय फौजी निघाला का? म्हणले मामा निघालो. राम राम. आता काय तिथं दिवा लावणार? अरे ती पाठीवरची बॅग तरी झेपती का? बंदूक चालवता येते का? त्यांनी पाठीवरची बॅग बाजूला ठेवली. तुम्हाला दाखवतो म्हणले बंदूक चालवता येते का. दुकानात तिकडं तिकडं पाहिलं, 16 mm चा बार दिसला मोठा लोखंडाचा. हातात घेतला. वाणी म्हणते मारू नका. अजिबात मारणार नाही, गप उभं राहायचं. त्याच्या मानेवर ठेवला आणि तो 16 mm चा बार असा करकर करकर वाकवला. म्हातारीच्या गळ्यात कडच करून टाकलं. तो फौजी म्हणतो आता तुला कळल बंदूक चालवता येते का. राम राम. गेलं युद्धाला. आता गंमत अशी झाली, ते कड झालेलं ते झालं एकदम गच्च. म्हाताऱ्याला जेवता येईना का, नीट वळून पाहता येईना. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलं आणि त्याच्या आईला म्हणतंय मावशे फौजी कधी येणार आहे? तुला रे काय एवढी गडबड लागली, लय महत्वाचं काम आहे. 2-2 दिवसांनी चक्रा मारायच्या. 1.5 महिन्यानंतर युद्धविराम, फौजीचं आगमन पाहिल्याबरोबर ते म्हणते फौजी तुझ्या पाया पडतो, मी तुला काहीच म्हणणार नाही, पण एक वेळा करी या दुःखा वेगळे, यातून मला मोकळं कर. फौजी म्हणला आता चालूय, लय त्रास देऊ नको, उद्या परवा बघू. दुसऱ्या दिवशी गाठलंच. म्हणले मी म्हातारा असून सुद्धा पाया पडतो रे, चुकलं ना माझं. म्हणले मला यातून मुक्त कर ना. त्या फौजीचं उत्तर ऐका. म्हणले बाबा आता काय झाले, लढून लढून म्हणले आता थकलोय, आता अंगात ताकदच राहिली नाही. 16 mm चा बार सरळ करायचा आहे, आता ताकद नाही, आता पार शरीर एकदम थकलंय. म्हणले काहीतरी करणार आहे, शक्य नाही. मग कधी होईल?
तुम्हाला सांगू का म्हणले मामा, आता एकच काम आहे, परत युद्ध सुरू झालं पाहिजे, मला परत तार आली पाहिजे, मग माझ्या अंगात उर्मी निर्माण होईल आणि मग तुम्ही यातून मोकळं व्हाल. कधी युद्ध होणार आहे, तू मेल्याशिवाय होत नाही म्हणले, काळजी करायचं काम नाही. विठाला 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 मंडळी, संगतीचा परिणाम. म्हणून तर तुकोबाराय बोलले, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. छत्रपती शिवाजीराजांच्या सानिध्यामध्ये ज्या ज्या मावळ्यांनी या मातृभूमीसाठी, या स्वराज्यासाठी बलिदान दिलं, त्यांना सुद्धा हेच वाटत असेल ना. पहा तुम्ही, पहिलं बलिदान बाजी पासलकरांचं आहे, बेलसरची लढाई, बळीयाचे अंकित. दुसरं बलिदान किल्ले पुरंदर, मुरारबाजी देशपांडे, दिलेर खाना विरुद्ध लढाई, बळीयाचे अंकित, स्वराज्यासाठी दुसरं बलिदान. तिसरं बलिदान किल्ले कोंढाणा, गड आला पण आपल्या मित्राची हौस पूर्ण करण्यासाठी माघ वद्य नवमीला चढाई केली आणि सूर्योदयाच्या आत आपल्या देवासारख्या राजाच्या पायावरती कोंढाणा समर्पित केला. पण तो कोंढाणा घेण्यासाठी अरे लेकराचं लगीन टाकलं आणि राजांना बोलला ना, ताना राज रायबाचं लगीन कधी बी होईल. पण तानाजी मालुसरेची छाती फरफरली, हाताच्या मुठ्या आवळल्या, राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं. शरीराची चाळण करून घेतली दुश्मनाच्या हातून, पण किल्ला राजाच्या चरणा रवींनी समर्पित केला. हो बळीयाचे अंकित. चौथं बलिदान रायबाचं लगीन कधी बी होईल. पण तानाजी मालुसरेची छाती फरफरली, हाताच्या मुठ्या आवळल्या, राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं. शरीराची चाळण करून घेतली दुश्मनाच्या हातून, पण किल्ला राजाच्या चरणा रवींनी समर्पित केला. हो बळीयाचे अंकित. चौथं बलिदान छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा फाडला. फाडला की नाही हो? 10% मान हलवत्यात, बाकी काय वेगळ्या पक्षाची इतकं काय? मला नीट सांगा, आपण आता मतदानच घेऊ ना. पुरुषांनी खरंच हात वर करून सांगा, छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा फाडला की नाही? याला म्हणतात वीर मराठे मावळे. मग इतिहासाच्या पुस्तकातून का काढला? बरोबर ना? क्षमा मागून बोलू. आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी फाजल खान आणि कर्नूलचा सिंह समजला जाणारा सिद्धीजोर 60,000 फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिला होता. राजे संकटात होते, मरण्याशिवाय पर्याय नव्हता. आतला चित्ताकृ बाहेर बाहेरचा आतमध्ये नाही. राजांनी कवड्याच्या माळेला हात घातला, आई जगदंबेचं तुळजाभवानी मातेचं स्मरण केलं आणि तुळजाभवानी मातेला साकडं घातला. या आसमानी संकट आलेलं आहे, या आसमानी संकटाला आता तुला धावून यावं लागेल. विठाला विठाला विठाला.